चला एक्स्ट्रा खेळाडू देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. मॅचला लगेच सुरुवात करूया. दोन्ही टीम याची दक्षता घ्या. यस अंपायर यस. मॅचला सुरुवात करूयात. वेळेचा निर्बंध आहे. मॅचला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी मात्र वेद. पहिल्याच बॉल वरती एक टप्पा घेत इनसाइड आउट थ्रू द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला मात्र चौकार जडलाय आणि तिथे चौकारची मोहर चढवली आहे आणि संघाचं खातं अकाउंट केलंय चौकाराने. चांगला बॉल चांगला चेंडू. अगदी बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न होता. बीट करून पाठीमागे चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल आलाय डॉट. वेदचा पुढचा बॉल. फटका चांगला आहे. सुरेख फटका आहे. उंची जास्त लांबी कमी मिळाली आहे. डीप मध्ये कुठलाही फिल्डर नाहीये. चेंडू चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये. तिथे एक धाव. ओहो इनफिल्डच्या वरून उडवलाय. बॉल थांबत नाहीये. बॉल चौकारासाठी अगदी सीमारेषेच्या पार जातोय. 4 धाबा. पुन्हा एकदा अनिकेतच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. आणखीन एक फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल. कॅच महत्वाची. विकेटचं पतन. महत्वाची विकेट माघारी जाते. अनिकेत. मोठा धक्का लागतोय काळगाव संघाला. जिथे आपण पाहायला गेलं तर सतीश गोलंदाज ट्रॅकवरती मात्र सज्ज झालाय आणि स्ट्रायक एंडला मात्र पाटणचा मॅक्सवेल संदीप पावडेकर मात्र पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर आहे. जिथे आपण पाहायला गेलं तर अगदी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते.
फटका फसलाय. कॅचचा कॉल डीप मध्ये. फिल्डर वॉडा कॅच. महत्वाची विकेट. आणखीन एक माघारी जात असताना अमितला देखील जास्त काही करता आलं नाहीये. दुसरा धक्का लागतोय काळगाव संघाला अमितच्या माध्यमातून. बॅक टू द पॅव्हिलियन. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात काळगाव संघाने. नवीन बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. संदीप अजूनही नॉन सेकंडला उभा आहे. संदीपकडे क्षमता आहे, टॅलेंट आहे, टेम्परामेंट आहे. अकूट टप्प्याचा बॉल दिशा दिलीये. बॉल चाललाय डीप मध्ये. फिल्डर आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय. एकच धाव. अकरा धाबा फलकावरती मात्र लागत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात तर झाली आहे. खोदून काढलाय. यॉर्करचा प्रयत्न होता. एकच धाव. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसवते. जाऊन पोहोचतंय 12 या धावसंख्येवरती. परत एक वेळा ओव्हर पिच चेंडू बीट करून पाठीमागे चाललाय. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. 2 षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. थोडस स्पीडअप देऊयात. श्रीकांत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. संदीपने ओळखलं. अव्वंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आहे. 13 धावा. बैठक. फटका फसलाय. ओहो, इथे एक कॅच. फटका तर चांगला होता संदीपचा. एलिव्हेशन प्राप्त झालं नाहीये. आणखीन एक मोठा धक्का लागतोय काळगाव संघाला. संदीप बावडेकर बॅक टू द पॅव्हिलियन. ऑफ स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. फुल टॉस बॉल होता. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल होता हा.
अक्कू डब्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न मात्र सुरू पाहायला मिळतोय, परंतु चांगला स्टॉप तिथे केलाय. मोठ्या फटक्यापासून थोडंसं वंचित ठेवलंय. पहिलं षटक भरपूर महागडं ठरलं, परंतु त्यानंतर ज्या गोलंदाजांनी कमबॅक केलं ना, अगदी महत्वाचं राहिलंय. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, बीट करून पाठीमागे चाललाय. नॉट सेकंड एंडला मात्र रनआउटचा चान्स आणि रनआउट. चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीने मात्र टप्पा जो हाताळला ना, अगदी महत्वाचा टप्पा होता. कुठलीही धाव नाहीये या बॉलवरती, फक्त डॉट बॉल आलाय. ओव्हरची होते समाप्ती आणि षटक क्रमांक 3 इथे समाप्त झालंय. टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. लॉस ऑफ दी 4 विकेट. थोडं गॅस स्पीडअप टीम चाळकेवाडी संघ करणं वेळेचा निर्बंध आहे बघा. आखूड टप्प्याचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. कॅचचा कॉल होता, कॅच ड्रॉप झालीये. दुसरी धाव देखील कंप्लीट. टोटल 3 धावा. 3 धावा आल्यात. नो बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न पंचांचा. डीप मध्ये फिल्डर आहे, फेकी अगदी अचूक पाहायला मिळते. नॉन सेकंड एंडला येस, काय घडलंय? रनआउट होणारच ना, नो बॉल असू दे की रनआउट आहे. विद्युत सर 2 धावा असतील ना, एक नो बॉलची आणि एक धावून काढलेली. यस, टोटल 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 20 धावा. सोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फ्री हिटचा बॉल आहे सोन्यासाठी. फ्री हिटचा बॉल, प्रॉपर टायमिंग जुळत नाहीये. बीट करून पाठीमागे चाललाय. डॉट बॉल येत असताना मात्र पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव मात्र नक्कीच येतील. सिंगल.
21 धावा धावफलकावरती लागल्यात. हो, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जज करतोय. श्रीकांतने पकडलाय, झेल फलंदाज होतोय बाद. नवीन बॅट्समन या लगेच, शेवटचा बॉल आहे. बसलेत बघ ना तर. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल पाठीमागे चालला. इथे काठी काढलीये, दांडी कुल केलीये, बरोबर यष्ट्यांवरती धडकत असताना बॉल पाठीमागे गेलाय. आणि आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती विकेट आली आहे. ओव्हरची होते समाप्ती. 21 झाल्यात, 22 धावांचं टार्गेट. काळगाव टीम फिल्डिंग लावून घ्या. विजयासाठी 22 झाले. 23 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. माफ करा, 21 झाल्यात, 22चं टार्गेट आहे. 21 झाल्यात, 22 धावांचं टार्गेट. मॅचला स्पीडअप करूयात. 22 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिल्याच बॉल अगदी आपण पाहिलं गेलं तर सन्मान दिलाय. आवाज जरा माझा बदललाय. 3 दिवस झालं कंटिन्यू काम करून करून
बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न 30 सर्कलच्या आतमध्ये सनी होता. चांगला स्टॉप सनीच्या माध्यमातून. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय गोशंगी क्षेत्रामध्ये, तिथे एक धाव. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. चांगला बॉल तिथे पाहायला मिळतोय. कुठली धाव नाहीये. लो स्कोरिंग मॅचेस आहे आणि लो स्कोरिंग मॅच मध्ये अगदी दोन्ही तुल्यबळ संघ, दोन्ही संघ आपण पाहिलं ना तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. आमने सामने पुन्हा एकदा भेट झाली आहे. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती असं वाटलं होतं की ही मॅच एकतर्फी टीमकडे मात्र झुकेल, परंतु ज्या पद्धतीने काळगाव टीमची गोलंदाजी आहे ना, भरणा आहे गोलंदाजाचा. मोहनने देखील चांगला षटक हाताळलं. फक्त एक धाव खर्च केली. कुठली एक्स्ट्रा धाव येऊ दिली नाहीये. आता येणारे बॉल 15 आणि 15 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. कोणीच कोणाला कमी नाहीये. अरे खाली जरा बुट्ट बिट्ट तरी घालायची, चपला घालून फोटो काढ. इथे 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप केली आहे. स्टॉप करत असताना मात्र टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलं तर एक धाव मात्र नक्की झाली आहे. सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळते. बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. हो यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. काठी काढली आहे, दांडी केली गोल. फर्निचर डिस्ट्रॉय.
चला मॅचला थोडंसं स्पीडअप करूयात. चाळकेवाडी टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा प्लीज जरा. समोरच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे, थोडा पुढे आलाय, चांगला स्टॉप तिथे केलाय, एकच धाव. ओव्हरची होते समाप्ती, 2 षटक इथे समाप्त झाले. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली फक्त आणि फक्त 4. ज्या पद्धतीने मात्र ही मॅच सुरू आहे ना, अगदी लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु लो स्कोरिंग मॅच मध्ये आपण पाहिलं का ना, कोणीच कोणाला कमी समजत नाहीये. जिथे समजलं होतं की लो स्कोरिंग मॅच आहे, 21 धावा नथिंग आहेत, 22 धावांचं टार्गेट सेट केलं होतं, असं वाटलं होतं की चाळकेवाडी संघ अगदी सहजरित्या कंप्लीट करेल, परंतु काळगाव संघाचा गोलंदाजीमधून जो भरणा पाहायला मिळतोय ना, अगदी आगोकणारी गोलंदाजी काळगाव टीमची मात्र जरूर पाहायला मिळाली आहे. जिथे पहिलं षटक मोहनने हाताळलं, फक्त 1 धाव खर्च केली, कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाही. पॉवर प्लेचं षटक कसं हाताळावं हे त्याच्याकडनं मात्र नक्कीच जाणून घेऊया. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर संदीप बावडेकर मॅक्सवेल आला, त्याने देखील चांगलं षटक हाताळलं, 3 धावा खर्च करत असताना 1 विकेट देखील मिळवली. आता येणारे बॉल 10 आणि 10 बॉलमध्ये करायचे 18 धावा. वॉट अ मॅच, काय सामना रंगलाय. डिफेंड करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु आता हात खोलावे लागतील चाळकेवाडी संघाला, कारण ज्या पद्धतीने मात्र मॅच घेऊन जाण्याचा प्रयत्न होता ना, ती मॅच अगदी पाहायला मिळते चाळकेवाडी त्यांच्या विरोधामध्ये काळगाव संघ. ऑफस्टिकच्या बाहेर एक्स्ट्रा धावा या रोखाव्या लागतील. फटका फसलाय, कॅचचा कॉल, कॅच महत्वाची आहे. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय, सोन्याने चुकी केली आहे आणि सोन्याकडनं झाली आहे चुकी. सोन्या होता, सोन्याकडनं चुकी झाली आहे. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. हा बॉल योग्य आहे. अक्कू टप्प्याचा बॉल, स्टंपिंगचा प्रयत्न, व्हाईट बॉल.
येस, नॉट आउट आहे. ते तेच बोलतायत की लाईन बघ फक्त, बाकी काय बघू नये. लाईनवर उभा आहे का ते दिसतोय का ते बघ. लाईनवर पाय पण वर पण नाही लाईनवर. व्हाईट बॉल. येस येस, व्हाईट बॉल. किती पाहिजे ते, किती पाहिजे ते वाईट बॉल. 8 बॉल 13 करायचे आहेत आता. वाईट बॉल पुन्हा एकदा. ह्या धावा जर तुम्ही अशाच देत राहिलात ना तर कुठेतरी सामन्याला वेगळी कलाटणी निर्माण होईल आणि हा सामना तुम्ही पूर्णपणे गमवाल. ह्या एक्स्ट्रा धावा तुम्हाला रोखायच्या आहेत. अगदी आपण पाहायला गेलं तर आतापर्यंत त्याने 6 बॉल टाकलेत, त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं तर 4 वाईट बॉल आलेत. परत एक वेळा ऑफस्टिकच्या बाहेर. मला वाटतंय सामना वेगळ्या दिशेने चाललाय. 5 वाईट बॉल आतापर्यंत हाताळलेत. पायाला लागला मग वाईट बॉल कसा दिला. पाय लागला स्टंपला, वाईट बॉल आहे ना. दोनच बॉल टाकले. 8 बॉल 12. मॅच बघा, लो स्कोरिंग मॅच कुठे गेली बघितलं, किती विकेट गेल्या त्यांच्या. कसं वाटलं पण नव्हतं, बोला मॅच लवकर संपेल आणि लवकर निघू म्हणून. 8 बॉल 12 ची गरज आहे. चला मॅचला थोडंसं स्पीडअप करा, भरपूर वेळ जातोय. अजून 2 ते 3 मॅचेस बाकी आहेत. म्हणतोय वाईट बॉल आहे हा. वाईट बॉल घेतलाच काय. 8ला 10 पाहिजे ना. 8 बॉल 10. येस, 8 बॉल 10. आठ बॉल 11. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. वाईट बॉल. अगदी पूर्णपणे ओव्हर आपण पाहिलं तर वाईड 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 वाईड. सलगचा हा 4था वाईड आहे आणि ओव्हर मधला 6वा वाईड. 8 बॉल 10. तो वाईट टाकतो त्याने. किती ओव्हर झाले, 2 ओव्हर त्याने वाईट टाकले. हे बघा वाईट वाईट, हे बघा ना वाईट किती टाकले त्याने. परत वाईट टाकतो. हो हो, इनसाइड आउट थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे, एक्स्ट्रा कव्हरला फेकी केली. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट झाली आहे. 2 धावा आल्यात. 7 बॉल आता 8 धावांची गरज. 7 चेंडू 8. 7 बॉल 8 धावांची गरज. 7 बॉल 8 ची गरज असताना हा बॉल चांगल्या टप्प्यावरती. आता 6 बॉल 8 धावांची गरज आहे. 6 बॉल 8. काय सामना रंगलाय. इनसाइड आउट. पुन्हा एकदा थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 9 सेकंड एंडला थ्रो. 2 धाव सहजरित्या कंप्लीट झाल्यात. 2 धावा आल्यात. आता येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये 6 धावांची गरज. अंतिमचं षटक महत्वाचं असेल, जबाबदारीचं असेल. अगदी शेवटच्या मॅच पर्यंत हा सामना, जिथे आपण मगाशी बघितलं की जानुगडेवाडी आणि मालदण टीम मध्ये जो सामना रंगला होता तेव्हा देखील हेच समीकरण होतं. 5 चेंडू 6 धावा आणि शेवटचं अंतिमचं षटक बसीरने हाताळलं होतं आणि त्या 6 धावा डिफेंड केल्या होत्या.
तशाच पद्धतीचं षटक आता काळगाव टीम कडनं कोण येतंय हे बघायचंय. टीम काळगाव संघ स्पीडअप घ्या थोडंसं प्लीज. अमित आला ना? अमित आहे ना? अमित आलाय. 5 बॉल 6 करायचे आहेत. 5 चेंडू 6 धावांची गरज. अमित गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. आबा स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. 5-6 समीकरण. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, कट करण्याचा प्रयत्न आबा यांचा पाहायला मिळतोय, परंतु पहिला बॉल डॉट बॉल आलाय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4 बॉलमध्ये करायचे आहेत 6. 4-6 हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. थ्रू द कव्हर पॉइंटला ढकललाय. जास्त काही मिळणार नाही. एकच धाव मात्र प्राप्त होईल, सिंगल. आता येणारे 3 बॉलमध्ये मात्र 5 धावांची गरज. 3-5चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. मॅच बघा शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का हे मात्र बघायचं आहे. ऑन डीप मध्ये फिल्डर आहे. कॅचचा कॉल. व्हाट अ कॅच. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी. काय सामना रंगलाय, चित्त थरारक सामना. 2 बॉल 5 करायचे आहेत. काय गोलंदाजी राहिली आहे अमितच्या माध्यमातून. शेवटचं अंतिमचं जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी अमितला प्राचारण केलं आणि अमितने जिथे महत्वाच्या मोक्याच्या क्षणी विकेट प्राप्त करून दिली आहे आपल्या संघासाठी. चला बॅटर या चाळकेवाडी टीम, वेळ घेऊ नका दादा. आबा प्लीज, अजून 2 मॅचेस बाकी आहेत. दुखापतग्रस्त असताना देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीमला गरज आहे आणि त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सूरज. दोन बॉल 5. कुसरूड टीम कॅप्टन या पण लगेच. दोन बॉल 5. या बॉल वरती जर मोठा फटका आला तर कुठेतरी सामन्यामध्ये रंगात निर्माण होईल. ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर. बॉल निघून चाललाय. एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. थांबतो, वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा तीच दहशत आणि तोच दरारा घेऊन मैदानाच्या आतमध्ये सूरज उतरला. दुखापतग्रस्त आहे. चौकाराची मोहर लगावली आहे. आता सामना 1 बॉल 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. काय मॅच रंगली आहे. शेवटच्या बॉल पर्यंत सामना घेऊन गेलाय. 1 चेंडू 1 धावेची गरज. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कोण जिंकणार या मॅच मध्ये, विजेता संघ कोण होईल, पुढील फेरीमध्ये दाखल होणारा संघ कोणता पाहायला मिळेल. एक बॉल 1. व्हॉट अ मॅच. अमित की सूरज, काळगाव की चाकेवाडी. 1 बॉल 1 धावेची गरज. चॅम्पियन ट्रॉफी पाटण तालुक्याची. पुढील फेरीमध्ये कोणता संघ दाखल होईल. अमित निघालाय गोलंदाजी मधून. 1 बॉल 1 सूरज साठी. 1 बॉल 1 धावेची गरज. कॅच. ओ हो 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 माय गॉड. कॅच महत्वाची होती.
कॅच ड्रॉप झाली आणि क्रिकेटची परिभाषाच आहे कॅचेस विन द मॅचेस. पकडो कॅच और जीतो. क्रिकेट की अद्भुत मॅच. वाघ एकटा लढला, दुखापत असताना देखील मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि करून दाखवलं सूरजने. आणि या मॅच मध्ये विजेता संघ कल्पतरू चाळकेवाडी संघ. टॉस साठी या लगेच